मात्र बीडमध्ये जी घटना घडली आहे त्याचे पडसादही उमटलेत। विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास कसा सुरू आहे, काय काय घडलंय पाहूया। बीड प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन, 3 दिवसांनंतर आंदोलन मागे, विलासवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी इथं झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणातील आरोपींना तातडीनं अटक करावी या मागणीसाठी स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांकडून गेल्या 3 दिवसापासून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत होतं। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विलास घुले यांचा मृतदेह तब्बल 9 तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला। ज्यांचं माझ्या भावानी उमेश माने म्हणून आहेत त्यांना मारताना सांगितलं किंवा सौरभ सोनवणे हा यांचं नाव घेऊन मारत होता, यांच्या जीवावरतीच यांनी हे सगळं केलंय, नाव सांगितलंय। काय स्टँड आहे तुमचा? काहीच नाही, ते नाव ऍड करून घ्यावं आणि तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, बस। याआधी विधानसभेच्या अधिवेशनातही हे प्रकरण चांगलंच गाजलं। आमदार धनंजय मुंडेंनी या हत्येचा मुद्दा उचलून धरला। 4 दिवस उलटूनही मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नसल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घालावं अशी मागणीही केली। दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे यांनीही ही घटना अत्यंत निर्घृण असल्याचं सांगत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। मी हे आपल्याकडे पाठवलं होतं, त्यानंतर आपल्याकडून परत इथं आलंय। अतिशय बाब गंभीर आहे। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये असं नाही चालत। अध्यक्ष महाराज, आता 4 दिवस झाले खून होऊन आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेला नाहीये। अध्यक्ष महाराज, ही बाब अतिशय गंभीर आहे। म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की ज्या ठिकाणी ही घटना घडली, ही पुन्हा केज तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे। घुले कदमवाडी या परिसरातली ही गावकरी नावाच्या एका हॉटेलवर या ठिकाणी घटना घडली। ज्या घटनेमध्ये मारायचं होतं एकाला आणि हॉटेल मालक गेला सोडवायला, त्याची हत्या झाली आहे। आणि ती हत्या अध्यक्ष महाराज कट रचून झालेली आहे। आणि कट रचून झाल्यामुळं आज त्या ठिकाणी 9 आरोपीचे नाव घेतलेत, 3 आरोपी अटक केलेत अध्यक्ष महाराज। पण यामधला जो खरा सूत्रधार आहे, त्या सूत्रधाराचं नाव घेण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक टाळतात आणि जाणीवपूर्वक टाळत असल्यामुळे अध्यक्ष महाराज आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेलं नाही। ते प्रेत पोलीस स्टेशन समोर आहे। 10,000च्या वर आज लोक तिथं जमा आहेत। केज तालुक्यामध्ये टाकळी कदमवाडी परिसरामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। विलास घुले या तरुणाला कुठलाही दोष नसताना 2 लोकांचे भांडण सोडवण्याचं चांगलं काम करण्यासाठी पुढे गेलेल्या या लेकराला मारून टाकण्यात आलेलं आहे। अत्यंत संतापजनक ही घटना आहे। या घटनेची माहिती मला मिळाल्याबरोबर पोलिसांशी, एसपींशी मी या विषयावर चर्चा केली। लोकांच्या भावना खूप तीव्र होत्या। लोकांनी तयारी दाखवली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मी एसपींना सांगितलेलं आहे, कुठल्याही तडपणाशिवाय याची कारवाई झाली पाहिजे। दरम्यान आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याबाबत माहिती देण्यात आली। यानंतर पोलिसांनी या प्रकरणात रमेश घुले यांचा पुरवणी जबाब नोंदवून घेतला। हत्या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल असं आश्वासन पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी नातेवाईक आणि आंदोलकांना दिलं। या आश्वासनानंतर रात्री उशिरा आंदोलन स्थगित करण्यात आलं आणि विलास घुले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान या प्रकरणात माझा किंवा माझ्या मुलाचा समावेश असेल तर नक्कीच कारवाई करा असं आवाहन बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलंय। पण त्याच्यामध्ये माझ्या मुलाचं नाव आणणं ही सुद्धा दुर्दैवी। राजकारणी हा विषय राजकारणासाठी चांगला नाही, पण ज्या काही मंडळीला कुठंही काही दुसरं काम करण्याचं किंवा कुठलं त्यांचं काही शिल्लक राहिलेलं नाही, लोकांचं पाठबळ राहिना म्हणून त्यांना कुठंतरी भांडवल करायचं आहे आणि राजकारण त्याच्यात करायचं आहे। असं जर राजकारण बसून मुंबई दिल्लीला बसायचं, फक्त दिल्लीला नाही, मुंबईला, दिल्लीपर्यंत नाही त्यांची पोहोच झाली आणखी, मुंबईला बसायचं आणि मुंबईला बसून स्वतःचे काय धंदे करायचे आणि इकडं काहीतरी असं भडकवायचं काम करायचं आणि विनाकारण माझ्या मुलाला तिचं काम केलं। फक्त मला या गोष्टीचे वाईट वाटतं आहे की आपल्यालाही मुलं आहेत असं जाणीव ठेवा, आपल्यालाही घर आहे, आपल्यालाही फॅमिली आहे। राजकारणावर नीच वृत्तीचं तुम्ही करताय। एक काळ मी तुम्हाला किती मदत केली हे दुनियाला माहीत आहे।
दरम्यान विलास घुले यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यांची पत्नी सुषमा घुले या 2 महिन्यांच्या गर्भवती आहेत. एका अनोळखी आदिवासी तरुणाचा जीव वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या विलास यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, पत्नीला शासकीय सेवेत सामावून घ्यावं आणि कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता जोर धरतीये. या प्रकरणानं बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापलंय. पोलिसांच्या पुढील कारवाईकडे त्यामुळे सर्वांचं लक्ष लागलंय. आकाश सावंतसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.